ओरिजिनल पैठणीवर त्यांनी, म्हणजे हा ओरिजिनल कलर आहे ना पैठणीचा? येस, तिला नवीन रूप देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही. त्याच्याबरोबरच हा ब्लाऊज सुद्धा आहे त्या साडीवरच. आणि प्रत्येक साडीत ना कलर्स आणि त्यामध्ये जी काही काट लावून कलाकुसर करण्यात आली. मी एवढं पैठणीचं सुंदर कलेक्शन आजपर्यंत कुठेच नाही बघितलं. पण याच्यामध्ये तुम्हाला हा वेगळाच काठ मिळणार आहे. आणि ही पैठणी मी खरं सांगते, म्हणजे मी एवढी साडीची दुकानं फिरली आहे, पण मला अशी सेम साडी हवी होती, पण सेम पदर वगैरे भरून. पण इथे बघते मी फक्त ही. मनात भरली एकदम साडी आणि मला खूपच आवडली. एवढी सुंदर पैठणी आहे ना, म्हणजे कलर्स बघा तुम्ही फक्त. हा ड्रेस जो आहे तो डिझाईन मॅमने केलेला आहे. असं भरपूर सेलिब्रिटी, मराठीतले भरपूर सेलिब्रिटी तुम्हाला असं इकडनं कस्टमायझेशन करून घेतात. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी दादरला आलेली आहे आणि दादर हे खरेदीचं माहेरघर आहे. आणि तशीच आज मी तुम्हाला एक पैठणी, हँडलूम पैठणीचं एक सुंदर इंडो वेस्टर्न लुक देणारं एक कलेक्शन दाखवणार आहे. हे कुठे आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे, मी कुठे आलेली आहे. पहिलं थंबनेल प्रोमोवरनं सुद्धा कळालं असेल आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे. सो अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा भुरळ घातलेल्या दुर्गा पैठणीजमध्ये आज आपण जाणार आहोत. इथे तुम्हाला फक्त पैठणी नाही तर पैठणीवर तुम्हाला हँडलूम काम केलेली पैठणी पाहायला मिळते. याचबरोबर पैठणीपासून कस्टमाइज काय काय ड्रेस आपण करू शकतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. सो आज आपण जाणार आहोत दुर्गामध्ये. सो आता आपण कुठे आहोत तर आपण दादर वेस्टला आहोत. दादर वेस्टला तुम्ही मॅपवर दुर्गा पैठणी म्हणून जरी टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला लोकेशन मिळतं. पण जर लोकेशन पूर्ण सांगायचं झालं तर आज मी कुठे आलेली आहे तर तुलिप हाऊस या बिल्डिंगमध्ये आलेली आहे मी. याचबरोबर दादासाहेब रेगे मार्ग आहे हा. सो त्याच्या अगदी अपोजिट साईडला ॲजिलिस डायग्नोसिस फडके लॅब्स म्हणून आहे. त्याच्या अगदी अपोजिट साईडला हा स्टुडिओ आहे. दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर तुम्हाला लाईट ऑफ भारत जे आहे कॅफे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे लोकेशन आहे. सो आतमध्ये जाऊयात आणि पैठणी आपण एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण दुर्गा पैठणीमध्ये आलेलो आहोत आणि दर्शना मॅम आपल्यासोबत आहेत. दर्शना मॅम, खूप नमस्कार. स्वागत आहे तुमचं. आणि खूप छान कलेक्शन आहे तुमचं. धन्यवाद. खूप आवडलं तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. ओ, थँक्यू. वाव, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. सुस्वागतम. सो थँक्यू यासाठी, मला खूप आवडलं. सुस्वागतम. थँक्यू. आणि काय सुंदर स्वागत केलं तुम्ही आमचं. धन्यवाद. प्रत्येक इथे येणाऱ्या महिलेचं स्वागत होतं. कसं? तुम्ही जर माझ्या स्टुडिओचं नाव बघितलं तर आपल्या स्टुडिओचं नाव आहे दुर्गा. दुर्गा म्हणजे स्त्री शक्ती, जिथून प्रत्येक गोष्टीचा उगम आहे. माझ्याकडे येणारी प्रत्येक स्त्री ही दुर्गेचंच रूप आहे असं मी समजते. सो तिचंच एक छोटंसं एक परंपरा आहे आमची, जी आम्ही कायम अविरत चालू ठेवली आहे अजूनपर्यंत. छान, थँक्यू सो मच मॅम. आणि आता आपण पैठणी ना, मी मुंबईत दादरमध्ये किंवा मुंबईतल्या सगळ्या पैठणीच्या दुकानांना भेट दिलेली आहे. बरोबर. पण मला अशी पैठणी बघायची आहे जी काहीतरी युनिक असेल आणि ते कलेक्शन मला तुमच्याकडे असं कळालेलं आहे. सो आपण बघूयात. जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच पैठणीच्या शॉप्सला तुम्ही व्हिजिट केलेलं आहे. येस, तर दुर्गा पैठणीचा USP म्हणजे दुर्गा पैठणीच फक्त आणि फक्त हँडलूम प्रमोट करते. वीवर्सकडून आम्ही प्रत्येक साडी आमची बनवून घेतो. आणि कस्टमायझेशन म्हणजे बऱ्याच वेळा आमच्याकडे आमचा रेडी स्टॉक तर असतोच. त्या पलीकडे बऱ्याच वेळा असं होतं की पैठणी थोडीशी महाग वस्त्र म्हणून समजली जाते, कारण ते आपलं महाराष्ट्राचं महावस्त्र आहे. कधी कधी स्त्रीला असं वाटत असतं की माझ्या कबर्डमध्ये एक तरी पैठणी हवी. जर ती एक तरी पैठणी हवी तर ती नक्कीच तिच्या आवडीची का नको. बऱ्याच वेळा मला एखादीची बॉर्डर आवडली आहे पण कलर नाही आवडलाय, कलर आवडलाय तर डिझाईन नाही आवडली आहे, अशा बऱ्याच काही रिक्वायरमेंट्स असतात. सो त्या सगळ्यांची सांगड घालून आपण तिच्या आवडीची देखील पैठणी बनवून घेतो, अगदी तिला हवी तशी. म्हणून आम्ही त्याला कस्टमायझेशनचं नाव दिलेलं आहे. आणि मी म्हणाले तर तुम्ही म्हणालात की प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या कपाटात एक पैठणी हवी. आणि प्रत्येक, म्हणजे जसं माझंही स्वप्न होतं, आत्ताच ते मी स्वप्न पूर्ण केलंय माझं. पण प्रत्येकाला वाटत असतं आणि मला एक काय, मला 10 पैठण्या आवडतील माझ्या वॉर्डरोबमध्ये.
सो आणि त्यात जर असं युनिक कलेक्शन असेल तर कोणाला नाही आवडणार की 10 पैठण्या असाव्या. सो आपण बघायला स्टार्ट करूयात आणि खरंच खूप सुंदर कलेक्शन मला दिसतंय. आता मला माझ्या प्रेक्षकांना दाखवायचंय. सो स्टार्ट करूयात का आपण? हो हो नक्कीच. सो आता पेस्टल कलर्स परत इन झालेले आहेत. सो आणि सगळं हँडलूम असतं ना तुमच्याकडे? 100% हँडलूम आणि 100% ऑथेंटिक आपल्याकडे साड्या असतात. सो जे कंगनाने साडी नेसली आहे एक पैठणी Yes. आणि श्रद्धा कपूरने एक पैठणीचा ड्रेस घातला, मी असं ऐकलंय की ते सगळं कस्टमायझेशन तुमचं आहे. सर्व कस्टमायझेशन आमचं आहे. वाव. सो पैठणीला नवीन रूप देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. आता ही पेस्टल शेडमध्ये बनलेली पैठणी आहे. आणि काय सुंदर काम केलंय त्याच्यावर, हत्ती बघा खूप सुंदर. आणि आता झाडावर बऱ्याच वेळा पक्षी. मोर पोपट हे आता काही लोकांना नको असतं, अगदी सिम्पलिसिटी मध्ये पण पैठणीच हवी आहे, तर त्याच्यासाठी अशा पैठणीज आपण बनवतो. वाव खूप छान. आता हँड पेंटेड सिरीज आमच्याकडे जसे डिझाईन्स केले जातात, आम्ही फक्त आणि फक्त मशीनचं काम कधीही आम्ही करत नाही. हे संपूर्ण हँड वोवन आहे. वा ही हँड एम्ब्रॉयडरी आहे पूर्णपणे. खूप सुंदर. जसं आम्ही बोलतो कस्टमायझेशन. आणि ह्याच्यावर हा ब्लाउज किती सुंदर येस, वाटेल ना? कारण तो त्यासाठीच डिझाईन झालेला आहे. वाव. हा पैठणीचा पल्लू आम्ही हँड पेंट केलेला आहे. हा हँड पेंटिंग आहे बरोबर. हो. आणि ही पैठणी पूर्ण हँडलूम आहे. पूर्ण हँडलूमची पैठणी आहे. आणि त्याच्याबरोबर कॉन्ट्रास्ट म्हणून आम्ही हा वेल्वेटचा ब्लाउज डिझाईन करून दिलेला आहे. आणि ही तुम्ही कशासाठी डिझाईन केली होती साडी? खरं सांगायचं तर ही मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी तिला काहीतरी वेगळं हवं होतं, म्हणून तिच्यासाठी ही पेस्टल कलरची पैठणी आम्ही डिझाईन केली. खूप सुंदर आहे पण. आणि कलर्स काय सुंदर सुंदर आहेत तुमच्याकडे, खूप सुंदर. आता त्यातलाच एक प्रकार म्हणजे ओरिजिनल पैठणीवर त्यांनी, म्हणजे हा ओरिजिनल कलर आहे ना पैठणीचा? येस, तिला नवीन रूप देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही. खूप सुंदर आहे, आपण बघू शकतो. हे बघा किती सुंदर पेंटिंग आहे आणि त्याच्यातलं छोटं छोटं काम सुद्धा हायलाइट होतंय अगदी. आणि तिच्यासाठी तो ब्लाऊज केलेला आहे ह्याच पैठणीचा. आपण हा बघा, त्याच्याबरोबरच हा ब्लाऊज सुद्धा आहे त्या साडीवरच. सो हे कस्टमाइज करून देतात? हे सर्व आम्ही कस्टमाइज करून देतो आणि आमचं शिपिंग सुद्धा वर्ल्ड वाईड होतं. म्हणजे तुम्ही जगात कुठेही सगळीकडे आमच्या पैठण्या जातात. वाव, खूप सुंदर आहे, किती सुंदर आहे. वा, खूप छान. आणि प्रत्येक साडीत ना कलर्स आणि त्यामध्ये जी काही काट लावून कलाकुसर करण्यात आली. मी एवढं पैठणीचं सुंदर कलेक्शन आजपर्यंत कुठेच नाही बघितलं. आमचा एक आपली संस्कृती जपण्याचा एक दुर्गा पैठणीनं कायम प्रयत्नशील असते की आपलं हँडलूम जपलं गेलं पाहिजे. आणि आता आपली पैठणी जगभरात पोहोचते, ह्यापेक्षा काय मोठं असू शकतं. आणि त्यातला हा आमचा एक छोटा खारीचा वाटा समजलात ना तरीही चालेल. पैठणीला कुठेही ना त्याची हे कमी न करता आम्ही पैठणी जपलेली आहे. एवढी सुंदर पैठणी जी कस्टमायझेशन होतं, अशी पैठणी मी आज पहिल्यांदा बघते मॅम. आणि खरंच त्याच्यावर वासुदेव आहे. वाव, किती सुंदर. म्हणजे संस्कृतीशी जोडून काही ना काहीतरी वेगळं वेगळं आपल्याला पैठणीवर पाहायला मिळतं. याच्या आधी आपण सखी बघितली आहे साड्यांवर, पण वासुदेव ही कॉन्सेप्टच वेगळी आहे. म्हणजे साडीवर महाराष्ट्राची लोककला आहे. येस. आता हे पेस्टल कलरच्या पैठणीज आहेत ज्यांना आता भरपूर मागणी आहे. हो, त्याच्यावर संपूर्ण कमळ आहेत. याच्यावर पण हँड पेंट आहे की ही? नाही, ही फक्त हँड वोवन आहे. कम्प्लिटली हँडलूम वर पैठणी तयार केली गेलेली आहे. वाव, खूप सुंदर आहे, छान आहे. वेगवेगळे कलर्स, जसे ही नारळी काठ, ही आपला सर्वात ट्रेडिशनल आणि नारळी काठ आहेत. खूप सुंदर. याच्यावर ही फक्त हँडलूम पैठणी आहे ना? ही हँडलूम पैठणी आहे. पदर अत्यंत सुंदर आहे. वाव, असं वाटतंय की मी का आली इकडे आज. एवढ्या सुंदर सुंदर पैठण्या मला बघायला मिळतात. असं वाटतं ह्यातल्या 4-5 तरी मी घेऊन जाईन घरी. एवढ्या सुंदर पैठण्या. आणि कलर्स कॉम्बिनेशन बघा तुम्ही फक्त, एवढा सुंदर काठ भरलेला आहे. आणि याचबरोबर छोटी छोटी त्याच्यावर सुंदर अशी बुट्टी आहे. आता काय होतं माहितीये का, ही सेम साडी मी बघितली आहे येवल्यात जाऊन, पण याच्यावरचा पदर तुम्ही बघा फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे किती खरेपण आहे पैठणीमध्ये.
नाहीतर नुसतं आपला जो रेग्युलर काठ असतो ना, जसं की हा मोराचा डबल पल्लू सिंगल पल्लू जो असतो तसा ह्या पैठणीला काठ बरोबर. हे असतो, पण याच्यामध्ये तुम्हाला हा वेगळाच काठ मिळणार आहे. आणि ही पैठणी मी खरं सांगते, म्हणजे मी एवढी साडीची दुकानं फिरली आहे, पण मला अशी सेम साडी हवी होती, पण सेम पदर वगैरे भरून, पण इथे बघते मी फक्त ही. Thank खूप you. सुंदर आहे आणि मला खूप अभिमान आहे की तुम्ही मराठी आहात, दादरमध्ये दादर सारख्या ठिकाणी आपलं छान तुम्ही हे दुकान रन करताय, सॉरी तुमचा स्टुडिओ रन करताय. आता ही मुनिया पैठणी आहे, हम्म. तर हे मुनिया पैठणीत अजून वेगळं काय, हम्म. तर हा मुनिया पैठणीला संपूर्ण हम्म. रेशमी पल्लू दिलेला आहे, आपण Wow. पदर दिलेला आहे, आसावली आसावली पल. रेशमी काठ आहेत आणि त्यावर मुनियाचा थाट आहे. मुनियाचा थाट. छान अशी चेक्स वर तयार केलेली पैठणी आहे. साखरपुड्यासाठी वगैरे जर कोणाला हवे असेल ना तर परफेक्ट आहे ना. हो हो, अत्यंत सुंदर आहे. खूप सुंदर, काय सुंदर कलर आहे. प्रत्येक साडी आम्ही अत्यंत विचार करून बनवतो. कलर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आल्या आल्या माझ्या डोळ्यात बसलेला कलर आहे, मला खूप आवडला. ही सेम कलर आहे माझ्याकडे, लाल. आता हा जर बघितलात तर हा संपूर्ण रेशम काम झालेलं पैठणी आहे. रेशम काम पूर्ण संपूर्ण. Wow. किती सुंदर, म्हणजे असं बघून वाटत पण नव्हतं की त्याचा पदर एवढा सुंदर असं काहीतरी आहे. असं वाटलं होतं की पुन्हा तेच की सिंगल हो. डबल पल्लू असेल, पण ह्याचा पदर बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि त्याला मुनिया सुद्धा आहे. खूप छान. वाव, खूप छान आहे खरंच. आणि त्याच्याबरोबर ब्लाऊज पीस देखील आम्ही ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज केलेला आहे कॉन्ट्रास्ट त्याच्याबरोबर. ब्लाऊज. येस, म्हणजे पदरला थोडासा मॅचिंग होणार आहे. येस. हे सगळे डिझाईन करून घेता का तुम्ही हो, हो, हो. पैठणी? कारण की अशा पैठणी मी स्वतः नाही बघितल्यात कधी. नाही, हे सगळे आम्ही डिझाईन करून म्हणजे घेतो. तुमच्या स्वतःच्या डिझाईन. हो 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 हो. कॉफी कलर जो साधारण मिळत नाही कधी, फार रेअर कलर. रेअर कलर आहेत. तुमच्याकडे कधी अशा ऑफर वगैरे असतात का कधी, म्हणजे वर्षातून एकदा वगैरे? म्हणजे मी येईन तुमच्याकडे घ्यायला पैठणी, पण खूप सुंदर. आहा, मनात भरली एकदम साडी आणि मला खूपच आवडली. एवढी सुंदर पैठणी आहे ना, म्हणजे कलर्स बघा तुम्ही फक्त इकडे. मी तुम्हाला म्हणाले तसं पैठण्या तर मला सगळीकडे मिळतील, म्हणजे तुम्ही कुठेही बघू शकतात. आता ही एक पैठणी बघा, इथे बाजूला लेफ्ट हँड साईडला लावलेली पैठणी, मला वाटतं Yes, कॉटन आहे. ह्या सिल्क आहे. कॉटन सिल्क आहे का ही? नाही, या silk प्युअर सिल्क साडी आहे, हां. पण ह्याच्यावर सगळं संपूर्ण कलमकारीचं काम केलं गेलेलं आहे. जसं आम्ही सांगतो की कायम दुर्गा पैठणी प्रयत्नशील असते की दुर्गा एक साडीला नवीन रूप कसं द्यायचं, हां. जेणेकरून आपली पैठणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. येस. त्याच्यामुळे कायम आम्ही हां. पैठणीला नवीन रूप देण्याचा प्रयत्न Wow. करतो. आहा, खूप सुंदर, काय सुंदर कलर आहे. सिल्वर काठ आहे त्याला, असं सॉरी पदर आहे आणि छान अशी हिरव्या रंगाची साडी आहे. काय सुंदर कलर आहे बघा, एवढा फ्रेश कलर आहे हा, खूप सुंदर. आहा, छान. एकतर मला जी पैठणी हवी असते ती घ्यायला जावं लागतं येवल्यामध्ये, प्युअर पैठणी जी, कारण की इथे असेही भरपूर जण आहेत की प्युअर सांगून आपल्याला बरोबर. पॉवर लूम वगैरे देणारे सुद्धा आहेत मॅम. तर पॉवर लूम सुद्धा देणार आहेत, पण काय होतं माहितीये का, आता प्रत्येक जणांना परवडते असं नाहीये पैठणी. बरोबर. सो जसे माझ्यासारखे असतात सो त्यांच्यासाठी काही ऑफर किंवा त्यांच्यासाठी काही असतं का की आपण आपल्या बजेटमध्ये पैठणी घेऊ शकतो, असं काही तुमच्याकडे असतं? नक्कीच. दुर्गा पैठणी जसं मी तुम्हाला सांगितलं कायम प्रयत्नशील असते की आम्ही कायम हँडलूम प्रमोट करतो आणि दुर्गा पैठणीचा कायम एक ह्यासाठी प्रयत्नशील असते की प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये ठेवणुकीतली तिची एक पैठणी तरी असावी. आणि बऱ्याच वेळा प्रत्येक स्त्रीला हे शक्य नसतं. सो बऱ्याच वेळा स्त्री छोटी 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 अमाऊंट पदराशी जमा करून मग ती एखादी पैठणी घेते. तर त्यालाच आमची छोटीशी मदत म्हणून आम्ही एक भिशी सिस्टीम आमची सुरू केलेली आहे, जी 10 महिन्याची स्कीम असते. 10 महिन्याच्या स्कीममध्ये तुम्हाला 2,000 हजार रुपये करून आमच्याकडे जमा करायचे असतात. प्रत्येक महिन्याला आम्ही एक त्याच्यातून लकी विनर काढतो आणि लकी विनरनी जर समजा पहिल्याच महिन्यात त्या लकी विनरचं नाव निघालं
तर तिला कुठचीही पुढची अमाऊंट द्यायला लागत नाही. Okay. 18,000 रुपयाची पैठणी ती 2,000 रुपयात घेऊ शकते आणि असंच पुढचा 2,000 रुपये करत 10 महिन्यापर्यंत ती स्कीम राहते. आणि जर त्या 10 महिन्यामध्ये तुमचं जर नाव नाही आलं तर तुमचे पैसे माझ्याकडे जमा असतात. ते साधारणपणे 20,000 रुपयाची ती अमाऊंट जमा होते आणि त्या अमाऊंटमधून तुम्ही तुमच्या आवडीची पैठणी नक्कीच विकत घेऊ शकता. क्या बात आहे. सो हे प्रत्येक म्हणजे आता तसं पण आपण कुठे ना कुठेतरी सेव्हिंग करतो, बरोबर. तर 2,000 आपण आपल्या बाजूला आपल्या आवडीसाठी ठेवले आणि आपण जर आपल्या आवडीसाठी आणि ठेवावेत. हा एक्झॅक्टली प्रत्येक महिलेने ठेवले पाहिजे. सो आपल्या आवडीसाठी आपली आवड निवड असण्यासाठी जर तुम्ही साईडला ठेवले आणि जर एक सुंदर पैठणी घेतली ना, आपण घेतलेल्या वस्तू ज्या नेसण्यात आनंद असतो ना तो काही और असतो. आणि त्यामुळे मी प्रत्येक माझ्या सखींना सांगेन की खरंच ही स्कीम मला स्वतःला खूप आवडलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की मी आता इथे नाव नोंदवते. मला आवडली ही स्कीम खूप आणि खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं. आणि प्रत्येक जसं त्यांच्या स्टुडिओचं नावच दुर्गा आहे म्हटल्यावर प्रत्येक सखीसाठी बनवलेली पैठणी इकडे खास आहे. सो आता पहिले आपण टिश्यू बघूयात आणि नंतर आपण बनारसी बघूयात. ठीक आहे. हे ट्रेडिशनल नारळी काठ आहेत, अगदी जुन्या काळातल्या काठांना. आणि कलर किती रेअर आहे हा. म्हणजे हा कलर पूर्ण ग्रे कलर आहे. कलायडोस्कोपिक म्हणजे फिरता रंग आहे ना. अच्छा. हा खूप डिफिकल्ट असतो हा. डिफिकल्ट. येस, तेच मी म्हटलं ना रेअर कलर आहे, फिरता कलर आहे आणि 2 कलर मध्ये म्हणजे कसं म्हणतात त्याला, टिश्यू आहे. टिश्यू मध्ये 2 कलर्स मिक्स आहेत. टिश्यू आणि जांभळा या कलरचं मिक्सचर याच्यामध्ये केलेलं आहे. हा जामुनी कलर जो म्हणतात ना त्याच्यावर ही पैठणी केली गेलेली आहे. येस, खूप सुंदर आहे आणि एकदम काठ बघा, एकदम म्हणतात ना की होम मिनिस्टर काठ आहे हा. मी ह्या काठाला होम मिनिस्टर काठ म्हणते कारण की जी झी मराठीवर पैठणी दिली जायची त्याच्यावर हा जो काही पदर मोर आणि जितकं काम नीट आणि क्लीन दिसतंय ना तितका पदर कायम ठळक आणि सुंदर दिसतो. एक्झॅक्टली. खूप सुंदर आहे. पण पैठणीचं कलेक्शनच काही और आहे इकडचं. म्हणजे जी पैठणी दाखवतात ती पैठणी आवडते. मला असं होतं की काय करू आता की प्रत्येक पैठणी एवढी सुंदर आहे. ही पण पैठणी आहे. ही पण पैठणी आहे, मुनिया पैठणी. आता मुनिया पैठणी कदाचित प्रत्येक स्त्रीच्या कपाटात असेल, पण मग नवीन काय, तर हा नवीन प्रकार. वा, खूप सुंदर आहे. आसावली पदर. आसावली पदर खूप सुंदर आणि त्याला असं आणि अत्यंत हलकी आहे. एकदम हलकी आहे. नेसायलाही सुंदर. हे बघा. सो आणि आपण त्यांना दाखवूया की प्रत्येक पैठणी कशी ओळखायची. तर पुढचा काठ मागचा काठ एकदम सेम टू सेम असतो. ही पैठणी असते आणि ही ओरिजिनल पैठणी असते. सो जसा हा तुम्हाला इथून दिसतोय तसंच तुम्हाला मागच्या साईडने पण त्याची प्रिंट दिसणार. थोडक्यात काय तर पुढे आणि मागे पटकन बघितल्यावर लक्षात यायला नको की मागची बाजू कुठची आणि पुढची बाजू कुठची. येस, म्हणजे ओरिजिनल पैठणी. आणि दुर्गा पैठणी अशी सगळ्या पैठणी प्रेक्षकांपर्यंत घेऊन येते आणि अजून पण भरपूर सारं कलेक्शन आहे त्यांचं. दुसरं मी सांगायचं कायम कॉटन पैठणी हा पण आमचा USP आहे. तर बरं, मागे मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात सांगितलं होतं कॉटन पैठणी कशी ओळखायची. बऱ्याच वेळा कॉटन पैठणीमध्ये पण मिक्स हा प्रकार येतो. काही पैठण्या कॉटन पैठण्या बऱ्याच स्वस्त किमतीत विकल्या जातात. स्वस्त किमतीत का विकल्या जातात, कारण ते मिक्स मध्ये बनवलेले असतात, मिक्स मटेरियलमध्ये पॉलिस्टर मध्ये बनवलेले असतात. पॉलिस्टर आणि कॉटनचं मिक्स असतं. पण मग त्या पैठण्या तुम्ही समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात नेसायच्या तर कॉटन पैठण्या नेसायच्या, पण त्या 100% प्युअर तर असल्या पाहिजे, तर त्या नेसून तुम्ही उपयोग आहे. तर आता तुम्ही या साडीचा जर सॉफ्टनेस बघितला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की ओरिजिनल आहे. सॉफ्ट आहे, नेसायला हलकी आहे, सॉफ्ट आहे, चापून चुपून बसणारी आहे. जर ती प्युअर कॉटन पैठणी नसेल तर कधीही ती तुम्हाला चापून चुपून बसणार नाही. ती थोडीशी कडकपणे अंगाला बसेल. आणि मुळात म्हणजे कॉटन लगेच हातात घेतल्यानंतर कळतं त्याचं सॉफ्टनेस. जेवढं सॉफ्ट तेवढं ते ओरिजिनल कॉटन. आपण बघू शकतो. आता ह्याच्यातली आमची कुठचीही साडी तुम्ही बघितली तर ही सॉफ्ट आहे. त्याच्यामध्ये जसे पेस्टल कलर्स आहेत, ब्राईट कलर्स आहेत, सगळे कॉटनचे कलर आहेत. नारळी बॉर्डर्स आहेत, साध्या बॉर्डर्स आहेत. सुंदर कलर आहे. सी, किती सुंदर कलर आहे. एकदम रेअर कलर, वेगळाच कलर आहे ना कॉटन मध्ये. खूप सुंदर कलर आहे हा. बऱ्याच जणांना ब्राईट कलर्स नेसायला आवडतात. मला पण. तर मला माहिती आहे पैठणी खूप महाग असते आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं पैठणीची स्टार्टिंग प्राइस ही 15,000 पासून असते. पण तुमच्याकडे
ज्या पैठण्या आहेत त्याची स्टार्टिंग प्राइस काय आहे? कारण की तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या पैठण्या आहेत, बरोबर. जसं की सिल्क आहे, कॉटनमध्ये आहे, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पैठण्या आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये तुमच्या स्टार्टिंग प्राइस काय आहे? आपली प्युअर सिल्क हँडलूम पैठणी चालू होते 15,000पासनं आणि जसं मी तुला सांगितलं आपली कॉटन पैठणी ही चालू होते 10,000पासनं. फरक काय असतो हे तुला मी आत्ताच सांगितलं दाखवलंय हो. की आपण 100% ऑथेंटिक आणि मला कॉटनच तुम्हाला वापरलं yes, जातं आपल्या cotton कॉटन पैठणीमध्ये. USP पण सांगायचं आहे, म्हणजे मॅमनेच मला हे सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सो जेव्हा कधी तुम्ही कॉटन पैठणी घेता तेव्हा तुम्ही तिच्यावर हात ठेवून बघायचा की ती आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा सुद्धा 2% ना, बरोबर 2% थंड असते. थंड असते. सो ही असते कॉटन पैठणीची ओळख. सो प्लीज तुम्ही पण घेताय कॉटन पैठणी तर हे चेक करून घ्या. किती सुंदर आहे बघा पैठणी. कलर्स खूप सुंदर आहेत मॅम तुमच्याकडचे, म्हणजे असे कलर्सच नाही आहेत इथे आणि इथे एवढ्या प्रकारचे कलर्स आहेत ना तुम्हाला. वाव कलेक्शन आहे इकडचं फक्त. आता आपल्याकडे बनारसी सुद्धा आहेत. येस, आपण बनारसी त्याही केवळ हँडलूममध्येच. हां, हं. हे सगळ्या एक्सक्लुझिव्ह हँडलूम बनारसी आहेत. वा सुंदर. आता ह्याचाही सॉफ्टनेस तुम्ही बघू हं. शकता. बघा ना, खूप सुंदर सॉफ्टनेस आहे, मस्त. अच्छा, खूप सुंदर आणि कलर्स पण किती सुंदर आहेत. हे सगळे त्याच्यामध्ये बनारसीमध्ये आहेत ना? सगळे बनारसीमध्ये आहेत. सुंदर आहे. कलर बघा किती सुंदर आहे. आणि ना बनारसी पण थोडी जड असते ना, हेवी जड असते पण आपण तिला शक्य तितकी सॉफ्ट आणि प्रत्येकीला हलकी हलकी नेसण्यासाठी होईल याचा हं. कायम प्रयत्न करतो. करतो. येस, सुंदर असे नाजूक आपण- गोंडे बनवले जातात Yes. त्याच्यावर. ह्याच्यातले ही colours. पिचवाईमध्ये पिचवाई. केलेली आहे. हम्म. वाव, सो खूप सुंदर कलर्स आहेत. आणि ही काय पिचवाई? पिचवाई म्हटलं पिचवाई जातं ह्याला. ही धूपछाव मध्ये बनलेली आहे. जसे 2 टोन्स याच्यात तुला Yes. दिसतील. वाव, ही टिश्यू मध्ये काय बनलेली सुंदर आहे. साडी ही. आहा, खूप सुंदर साडी. ही सुद्धा प्युअर हँडलूम मध्ये आहे. हम्म. छान. जसं बनारसीला दिलेलं नवीन रूप. मला वाटतं मी खूप लेट आली आहे या आउटलेटमध्ये आणि खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी. म्हणजे मी तुम्हाला अजिबात खोटा रिव्ह्यू देणार नाही आणि मला आवडतही नाही खोटा रिव्ह्यू द्यायला तुम्हाला कधीच. सो माझे प्रेक्षक माझ्यावर विश्वास ठेवून जात असतात नेहमी. तर मी खरं सांगेन तुम्हाला, हे एवढं सुंदर कलेक्शन, एवढं प्युअर कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त दुर्गा पैठणीमध्येच पाहायला मिळेल. सो तुम्हाला अजून मी भरपूर गोष्टी दाखवणार आहे. यांच्याकडचे ब्लाउजेस सुद्धा आपण बघणार आहोत. बरोबर. सो जे ब्लाउजेस आहेत ना, एवढे सुंदर क्वालिटीचे त्यांच्याकडे ब्लाउजेस आहेत ना. वाव, ही काय आहे मॅम? ही सुद्धा बनारसीच आहे. बनारसीचे. ओके, तर आता आपण ब्लाऊज बघूयात तुमच्याकडचे. आणि ब्लाऊज खूप सुंदर असतात, जसं तुम्ही म्हणालात मगाशी तसं की मी साडीला मॅच करून सुद्धा ब्लाऊज देते. बरोबर. तसं आपण ब्लाऊज बघूयात आता. जी आपण मगाशी साडी बघितली होती तुमच्या मुलीच्या लग्नात तुम्ही जी हे केली होती डिझाईन, त्याच्यावरचा हा ब्लाऊज होता. बरोबर. त्याला मॅच करणारा. असंच अजून सुद्धा खूप सुंदर आता आहेत. एम्ब्रॉयडरी हां. केलेला ब्लाऊज अच्छा, हे आहे. हे एम्ब्रॉयडरी का? कम्प्लिटली प्लेन वेल्वेटच्या मटेरियलवर केली गेलेली एम्ब्रॉयडरी आहे. ओके. सो आम्ही मशीन एम्ब्रॉयडरी करत नाही. आम्ही जसं हँडलूम प्रमोट करतो तसंच आम्ही हँड एम्ब्रॉयडरीज प्रमोट करतो फक्त आणि फक्त. ओके. आमचे हँड पेंटेड ब्लाऊज. वा, खूप सुंदर. आणि त्याच्यावर नथ वगैरे किती सुंदर हो. लावून ठेवली आहे किंवा ही आमची स्पेशालिटी आहे ॲक्च्युली. ज्वेलरी डिझाईन हां, आता ह्याच्याबरोबर क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही केवळ नथच नाही तर बाकीची सगळी ज्वेलरी सुद्धा आम्ही ह्याच्यावर हँड एम्ब्रॉयडरी करून देतो. त्याचप्रमाणे हे संपूर्णपणे हँड एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाउजेस आहेत आमचे. हो, किती सुंदर. आणि पेंटिंग सुद्धा खूप बरं. सुंदर आहे त्याचं. जसं आता आपण कस्टमायझेशनवर येऊयात, की जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी वेगळं पैठणीमध्ये बरोबर. देण्याचा प्रयत्न करता. आता दुर्गा पैठणीचं तुला मी सांगू ना की आमचं प्रत्येक गोष्ट अंडर वन रूफ झाली पाहिजे याच्यासाठी दुर्गा पैठणीच कायम प्रयत्नशील असते. तुम्ही माझ्याकडनं साडी घेतली तर माझ्याकडेच तुम्हाला त्याचं ब्लाऊज देखील बनवून मिळतो अकॉर्डिंग टू युअर चॉईस आणि तुमच्या परफेक्ट मेजरमेंटवर आम्ही ब्लाउजेस तुम्हाला बनवून देतो. आम्ही ऑन टाईम डिलिव्हरी देतो आणि त्याचबरोबर वर्ल्ड वाईड शिपिंगसुद्धा आम्ही करतो. आणि आता जर तू पैठणी आउटफिट्सचं बोलशील तर येस, आम्ही कायम पैठणी टिकली पाहिजे. की ती यंग जनरेशनला बऱ्याच वेळा वाटतं की साडी कशी नेसायची, साड्या नाही नेसायला होत, म्हणून इंडो वेस्टर्न लुकमध्ये सुद्धा आपण पैठणीला दिलेलं हे रूप आहे. वाव, खूप सुंदर आहे. हा पैठणीचा सूट आहे. आणि हा आपल्या
ज्ञानदा रामतीर्थकर Yes. किंवा अशा सेलिब्रिटीजनी हा वेअर केलेले आहेत. याचबरोबर आपण अजून एक फोटो दाखवूया. ज्ञानदा रामतीर्थचा हा ड्रेस जो आहे तो डिझाईन मॅमने केलेला आहे. असं भरपूर सेलिब्रिटी, मराठीतले भरपूर सेलिब्रिटी तुम्हाला असं इकडनं कस्टमायझेशन करून घेतात. सो पैठणीमध्ये इथे कस्टमायझेशन सुद्धा होतं. घागरा चोलीज आम्ही बनवतो, पैठणीचे कॉर्सेट्स बनवतो, जसं पॅन्ट सूट बनवतो, की जेणेकरून यंग जनरेशननी सुद्धा आपली संस्कृती जपली पाहिजे. येस, आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. आता आपण हे सगळं बघतोय, पण असं दुपट्टा वगैरे सुद्धा आहे तुमच्याकडे. डेफिनेटली. चला आपण बघूया ते. आता हा मुनियाचा दुपट्टा आहे. म्हणजे कुठेच दुपट्टा पण असू दे, ब्लाऊज पण असू दे, काही असू दे, फक्त आणि फक्त हँडलूम Handloom. वापरतात. ही स्पेशालिटी आहे यांच्याकडची. खूप सुंदर. ही ब्रोकेड बॉर्डरवर केलेला दुपट्टा आहे. खूप सुंदर आहे ना. कलर बघा किती छान आहे. खूप सुंदर आहे. मी प्राइस टॅग बघितला फक्त आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये. तुम्ही इथे या आणि तुम्हीच बघा प्राइस. हा 12 बॉर्डर मध्ये बनवलेला दुपट्टा आहे. काय म्हणालात तुम्ही? 12 बॉर्डर. 12 बॉर्डर. खूप सुंदर. अशी आपण मगाशी एक साडी पण बघितली. हो. छान. खूप सुंदर कलेक्शन आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे कलेक्शन यांचं. आणि मी खरंच प्रेमात आहे आजपासून यासाठी, कारण की मी खूप लेट आली इकडे. मला खरंच म्हणजे मी तुमचं सोशल मीडिया फॉलो करते थँक्यू. आणि मला कधीपासून यायचं होतं, पण मॅमना वेळ नसतो, बिझी असतात मॅम. आणि फायनली योग आलाय मला, मी इथे आली आहे आणि मला खूप आवडलंय कलेक्शन खरंच. आणि मी म्हणाले तसं की मी खोटी तारीफ करत नाही कधीच कोणाची. सो मला जे आवडतं तिथे मी बोलते, आणि जे मला नाही, म्हणजे मला असं वाटतं की नाही प्रेक्षकांपर्यंत हे उगीच खोटं नको पोचवायला पाहिजे, तिथे मी सरळ बोलते सुद्धा. पण मला खरंच सुंदर कलेक्शन वाटलंय. धन्यवाद. खूप सुंदर कलेक्शन आहे मॅम. काहीतरी वेगळं, म्हणजे प्रत्येक, हे बघा त्या ही बुट्टी बुट्टी सुद्धा देखील वेगळी आहे. हा, म्हणजे वेगळं काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं. आणि मला खूप कलेक्शन आवडलं. थँक्यू. इथे मी पर्सेस पण बघितल्या मगाशी. हो. सो पर्सेस सुद्धा आहेत त्यांच्याकडे. आणि अजून काय आहे तुमच्याकडे? एवढंच ना? पैठणीचे आपण बटवे बनवतो ऍक्च्युली. हां, पैठणीमध्ये तुम्हाला क्लचेस, पर्सेस सुद्धा मिळतात आणि हे सुद्धा हँडलूम पैठणीपासून बनवलेले आहेत. हा काठ जो आहे तो हँडलूम पैठणीचा आहे, आपण बघू शकतो. जी जरी आहे ती पूर्ण हँडलूम आहे. हे बघा, हे हँडलूम पैठणीच्या पर्सेस आहेत. मला खूप यांचं कलेक्शन आवडलं मॅम, खरंच खूप सुंदर. आणि हे काही जर Thank तुम्ही you so much. मराठमोळेपणा जपताय ना, त्यासाठी खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. कारण की आता कसं होतं की भरपूर परप्रांतीयांची आपल्या मुंबईत सुद्धा दुकानं आहेत आणि ते सुद्धा पैठणी विकतात, पण ती पैठणी कशा प्रकारची असते हे तुम्हालाही सांगण्याची गरज नाही आहे. सो ह्या ज्या पैठणीच्या नावाखाली जो काही बाजार चालू आहे, त्यात जर तुम्हाला खरंच ओरिजिनल पैठणी हवी असेल तर तुम्हाला हे एकमेव असं मराठमोळं दुकान आपल्या दादरमध्ये आहे, दुर्गाच पैठणी. सो तुम्ही इथे या आणि तुम्हाला हवं ते कस्टमायझेशन तुम्ही इथून करू शकता पैठणीमध्ये. ड्रेसेस, पर्सेस, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्रेस मटेरियल सुद्धा आहे Definitely. त्यांच्याकडे. सो आपण 1-2 ड्रेस मटेरियल दाखवूयात हो. का जायच्या आधी? सो खूप सुंदर ड्रेस मटेरियल सुद्धा आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडे बघा. जसे बनारसीचे सुद्धा ड्रेस मटेरियल आहेत. आता हे सुद्धा बनारसी ऑर्गेन्झावर बनलेले Organza. आहेत, कोरावर बनलेले ओके. आणि आहेत. पैठणीचे पण असतात का तुमच्याकडे? पैठणीचे आपण पैठणीला नवीन रूप जसं देण्याचा कायम मी म्हणते प्रयत्न करतो आपण, तसं आपल्याकडे आईची जुनी साडी असेल, तुमच्या कपाटातली एखादी जुनी ठेवलेली पैठणी असेल, जी तो पैठणी तुम्ही वापरत नसाल, त्या पैठणीचे सुद्धा आपण ड्रेस बनवून देतो. तर तुम्हाला मी जसं म्हणाले तसं तुम्हाला इथे पैठणीमध्ये सगळं काही एका छताखाली पाहायला मिळतं. सो दादरला खूप जे तुम्हाला लोकेशन कळालं नाही तर तुम्ही गुगलचा आधार घेऊन इथपर्यंत पोहोचू शकतात. डायरेक्ट तुम्हाला स्टुडिओच्या समोर सोडतात बरोबर. आणि इथे तुम्ही पोहोचता. खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्हाला पैठणी घेण्यासाठी येवल्याला जायची गरज नाही आहे. सो तुम्हाला आता ही ओरिजिनल पैठणी आपल्या दादरमध्ये मिळते. खूप सुंदर कलेक्शन आहे मॅम, आणि थँक्यू सो मच तुम्ही आज लोकमतच्या so much. प्लॅटफॉर्मवर आलात आणि एवढं सुंदर कलेक्शन आज मी एक्सप्लोअर केलं, त्यासाठी थँक्यू. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून. आणि तुम्हाला जर आमचा स्टुडिओला व्हिजिट करायचं असेल तर गुगल मॅपवर तुम्ही दुर्गा पैठणीज बाय दर्शना टाकलं तर तुम्ही अगदी माझ्या दाराशी येऊन पोहोचाल. येस, तर नक्की या आणि ही खरेदी नक्की करा. सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.